3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे। मी सध्या आहे कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात आणि सगळी गाभाऱ्यात दृश्य पाहतो की अंबाबाईची मूर्ती पाहत आहे। आज टोपे सर्वांनी घटस्थापना झाल्यानंतर खरं तर या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। खरं तर दररोज या नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक जे ते अंबाबाईच्या चरणी लीन होत असतात आणि या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। आपण या नवरात्राच्या माध्यमातून सगळी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ही अंबाबाईचे रूप दाखवत आहोत। अंबाबाईची आकर्षक पूजा देखील बांधली त्यांनी ही सगळी अंबाबाई दृश्य या गाभाऱ्यातून तिथे आपण पाहत आहोत। शारदीय नवरात्रोत्सव 2025 ची सुरुवात खऱ्या अर्थानं आता तोपेच्या सलामीने झालेली आहे। पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर गाभाऱ्याचे दरवाजे 4:45 वाजता उघडले आणि तिथून काकड आरती होऊन देवताकृत्यांना सुरुवात झाली। 8:30 पावणे 9 पर्यंत संपूर्ण देवताकृत्य पूर्ण झाल्यानंतर घटस्थापना झाली आणि घटस्थापना झाल्याची तोफ आताच नुकतीच झाली आणि पूर्ण नगरीला ही घटस्थापना झाल्याचं सूचित झाल्यानंतर सर्व नागरिकांनी आपल्या घरातील पूजेस सुरुवात केलेली आहे। या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं सर्व विधी होतील। दुपारच्या आरतीनंतर 2 वाजता महापूजा बांधली जाईल आणि संध्याकाळी 9:30 वाजता सुवर्ण पालखीनं आजच्या दिवसाच्या नवरात्राचे सांगता होईल आणि त्याच पद्धतीनं पंचमीची त्र्यंबोली भेटीची पालखी असेल किंवा अष्टमीची नगर प्रदक्षिणा असेल किंवा दसऱ्याची सीमोल्लंघनाची पालखी असेल, अशा पद्धतीने हे सर्व पारंपरिक पद्धतीनं सोहळे होणार आहेत। त्याचबरोबर आपण भाविकांच्या सोयीसाठी पाण्यापासून आरोग्यापर्यंतच्या सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि सुरक्षितेसाठी आपण 120 कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था नजरेखाली ठेवलेली आहे। याच्या माध्यमातून आपण IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्यानं याचा वापर आपण यात करत आहोत। यामध्ये आपण फेस रीडिंग कॅमेऱ्याच्या माध्यमातून फेस कॅप्चर करून प्रत्येक भाविकाचे रेकॉर्ड तपासून जाते आणि त्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे फोटोग्राफ्स असतील ते जर त्यामध्ये आढळले तर त्यांना बाजूला करण्याची आपण हे ठेवलेली आहे, तयारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर हेड काउंटच्या माध्यमातून गर्दीची ठिकाणं कुठल्या ठिकाणी किती गर्दी आहे हे निश्चित करून आपल्याला नियोजन करता येईल गर्दी हलवण्याचं। त्याचबरोबर भाविक रांगेतून आल्यावर देवीपर्यंत किती वेळात पोहोचतात ह्यासाठी सुद्धा आपल्याला फेस कॅप्चर कॅमेराचा उपयोग होणार आहे। अशा पद्धतीनं पारंपरिक आणि आधुनिकतेचा मुळे घालून हे नवरात्रोत्सव सर्वात सुरक्षित आणि जलद दर्शनासाठी भाविकांसाठी कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे। दर्शनाची रांग आपण चांगल्या पद्धतीनं नियोजित केलेली आहे। रॅम्प आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मंदिरातून व्यवस्थित दर्शन रांग सुरळीत आहे आणि या 10 दिवसात 25 ते 30 लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे। माझ्या ननंद आम्ही मुंबईवरून आलो, पहिल्या दिवशी दर्शन घेऊन खूप आनंद वाटला। मी समर्थ साळगे, आज शारदीय नवरात्रोत्सवचा पहिला दिवस दर्शनासाठी आले। दर्शन पूर्ण मनसोक्तपणे झाले। करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर अंबाबाई येथे दरवर्षी मी मुंबईला पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी येतो आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतो। आज तुम्ही दर्शनाला आहे, पहिला दिवस आहे, त्याच्या काही भावना आहेत, काय भावना अशा आहेत की त्या सांगता नाहीत, व्यक्त नाही करता येत। त्या जेव्हा लहानपण जन्मापासून जे आईचं वात्सल्य असतं तेच वात्सल्य करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं हात माझ्यावर आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो टाळत नाही। तर आपण बघतो करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आणि ही सगळी मंदिर परिसरातील दृश्य आपण पाहतो की पहिल्या दिवशी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचे मंदिर परिसरात गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सकाळी घटस्थापना झाली, टोपी सलाम झाली आणि त्यानंतर या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येतो। 3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ असणारे करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात आणि या अंबाबाईच्या दर्शनासाठी या नवरात्रोत्सव काळात दररोज लाखो भाविक ते महाराष्ट्र असतील देशभरातून दाखल होत असतात आणि याच पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाच्या हजारो भाविकांचे आहे ते मंदिर परिसरात फुलून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देखील यंदा याच्या माध्यमातून देखील सगळं सुरक्षित दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे। मंदिर परिसर सजलेला आहे। खरं तर सायंकाळी रात्री मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात येते, फुलांच्या माळांनी देखील मंदिर सजवण्यात आले आणि विविध प्रकारे अशी सगळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी करण्यात आली असून आता ही सगळी भाविकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळत आणि अशाच भाविकांची मांदियाळीचे नवरात्रोत्सव काळात आपल्याला पाहायला मिळत आहे। श्री कनपाडी, नवराष्ट्र, कोल्हापूर।